या पुणतांबा ऐतिहासिक नगरीमध्ये पुणतांबा हे शेतकरी संपाचं गाव होतं. या गावातून शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळते आणि म्हणूनच आज जो अमेरिकेने दबाव टाकून भारतावर शेतकऱ्यांसाठी नवीन करार करण्याचे जे धोरण अवलंबलेलं आहे त्या धोरणाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज शेतकरी जमलेलो आहोत. या धोरणामुळे हा शेतकरी देशोधडीला गेल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती उद्ध्वस्त होईल आणि शेतकरी रस्त्यावर येईल. म्हणून आमची ह्या शेतकऱ्यांची विनंती आहे सरकारला की अमेरिकेच्या दबावाखाली येऊन हा करार करू नयेत. आज अमेरिकेचा शेतकरी हा 1500 एकराचा मालक आहे आणि तसा हा आपल्या भारताचा शेतकरी हा 2-2.5 एकर 5 एकर येऊन थांबलेला आहे. आजही भारताच्या शेतकऱ्याचा पाठीवरचा पंप निघालेला नाही. पाठीवरच्या पंपानीच तो आज फवारले आणतो आणि अमेरिकेचा शेतकरी हेलिकॉप्टरने फवारले आणतो. हा एवढा मोठा विसंगती या दोन्ही शेतकऱ्यांमध्ये आहेत. म्हणून आधी भारताच्या शेतकऱ्याला ताकद द्यावी, मोठं अनुदान द्यावं, त्याला सगळ्या सवलती द्याव्यात, त्याच्या मालाला योग्य ते भाव द्यावा आणि मग अमेरिकेशी स्पर्धा करावी. भारताचं गाजर जर अमेरिकेत विकायचं असेल तर 18 पैसे त्याला टॅक्स द्यावा लागणार आहे आणि अमेरिकेचं गाजर जर भारतात विकायचं असेल तर ते कमी किमतीत विकलं जाईल आणि त्यामुळे शेतकरी प्रत्येक तुमची सोयाबीन असेल, मका असेल, गहू असेल, ज्वारी असेल, दुग्धजन्य पदार्थ असेल, याच्यामुळे शेतकरी रस्त्यावर येईल आणि हे शेतकऱ्याला समजायला वेळ लागेल आणि तोपर्यंत शेतकरी उद्ध्वस्त होईल. आमची पुन्हा सरकारला विनंती आहे हा करार अमेरिकेशी दबाव घेऊन भारताने करू नये अशी विनंती आज या ठिकाणी करतो. आणि हा करार झाला तर भारत पेटल्याशिवाय राहणार नाहीत. शेतकरी सगळं चक्क जाम भारत बंद करतील. या निमित्ताने मी या सरकारला सांगू इच्छितो पुणतांबा गावापासून हा गाव बंद राहून महाराष्ट्र बंद होईल, देश बंद होईल आणि सरकारला नाकेनं होईल, पण नाकेने होईल. म्हणून सरकारने हा करार करू नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतोय.